हॅलो गाईज, तर आपल्याकडे कल्याणमध्ये किती पाऊस पडतोय तुम्ही बघताच आहात ना. तर पाऊस इतका छान पडतोय, इतकं छान वातावरण झालंय, तर म्हटलं चला आपण कुठेतरी फिरायला जाऊ. तर आम्ही म्हटलं कुठेतरी म्हटलं तर मग माळशेजच आठवला पहिला. तर म्हटलं चला माळशेजला जाऊ. तर आता आमचा अचानक प्लॅन झालाय. तर ही सगळी आमची अशी गँग निघाली. चलो सगळेच चलो. मग आता आपण भेटूया माळशेज घाटात. चलो असं जरा फिरायला चाललं. कशाला बंद कर. एक महिना झाला ही जेव्हापासून कॅडबरी व्हायरल झाली आहे ना इंस्टाग्रामवर, तेव्हापासून आम्ही शोधतोय. कुठेच मिळत नव्हती कल्याणमध्ये. अगदी झेप्टोवर पण आउट ऑफ स्टॉक होत होती. फायनली आज मला ती मिळाली आहे सकाळी, तेव्हा मी झेप्टोवरून मागवली. तर आता बघू आता त्याची टेस्ट कशी आहे. भरले पूर्ण कशी आहे. चला मग आता आमचा पहिला स्टॉप वडापाव खायला. इकडचं कोणतं गाव आहे? शिवडे. काय गाव आहे? शिवडे. तर हे लोक बोलतायत की वडापाव जाम भारी लागते इथला. मग चला आपण वडापाव खाऊ. मला तर नको. तू खाणार नाहीस का रे सोनू दादा? काहीच हा आपल्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच आलाय आमचा भाऊ सोनू शेठ. सात्विक दादा आपला. चल रे क्रॉस. पहचाना मुझे? सात्विक दादा. पामले माझं वडापाव खायला. मला पण लगेच. हॅलो. इथे आहे बस. लाईट नाही पण इथं. वडापाव बाबूचा पण वडापाव चालू झाला कालपासून. आता ज्याप्रमाणे बोलले वडापाव काका भारी आहे. मला रिव्ह्यू दे. कसं आहे श्रुती? ओके आहे ना. सात्विक दादा छान. दीदी हा मात्राच खाल्लाय. समोसे झाले चांगलं आहे. मी पण खाल्ला. मला पण ठीक वाटतं. ओके. आता समोसा पण येतोय गाईज. ही सगळी बोलतात गाईज नका बोलू. मग काय बोलू? काय बोलू मीरा? काय माहिती कोणी आपलीच चार टोकी. समोसा पण वडोली सारखा दिसतो. ऑनलाईन सांगितलं. पंधरा खरं. अरे बोरवेलचा आहे. चक्क डोळ्यांसमोर ऋतू कूस बदलून घेतो. पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो. गारवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा. नवा नवा प्रिये नभा चांद
गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे, हिरवे किनारे हिरव्या नदीचे, हिरवे किनारे हिरव्या बरसतो मोगरा थेंब गंधाचे, भरजरी वेळ हे ताल छंदाचे, माझे म्हणणारा मन अंतर दरवळणारा, ही स्वर्ग सुखाची धारे, हे गीत प्रीतीचे. चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे, चिंब भिजलेले रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे. भिजलो. होतो माकड होतं. आयला इथं गर्दी असतो. इवन तुझी मित्र भेटली. रोहन स्पर्श. माझी मैत्रीण तू आहे. आई हो. नाही मग मैत्रीण नाही. वाह ते बघ तिकडे बघ. ए बाबा चल तिकडे माझ्या माकडं. आता मी इथे माळशेत घाटात थांबलोय. वा आता मला कोणीतरी द्या रे क्रॉस करून द्या. माकड इथे फोन हे पट्ट्याच्या मागं हो हे सगळं. घाटातलं फेमस मंदिर इथे सगळेजण थांबतातच थांबतात. आम्ही पण थांबतो. जागृत देवस्थान येणं. कुठला मंदिर? जागृत देवस्थान. जागृत देवस्थान. कोण तू बसला असेल चल बाजूला जाऊन पाया पडून चल. जागृत देवस्थान आहे आणि लोकांना बोलते फेमस मंदिर आहे. जे काय जागृत देवस्थान फेमस असू शकतं का? ते फक्त आम्हाला माग बसून ठेवलं एवढ्या वेळ. मला धिक्का झाला. ते बघा गाई कशी थंडी भरली बघू. मला मका दादा. माझा आता गेला नाही ना रे बाई. ही गाडीची गरम हवा आली. वाव. बसून एकदा केवढं ब्लर आता आम्ही ते मका खायला तर आम्ही आता तिथे खाली चाललो. चला ना. अंकल मला मॅगी. मला आता पॉइंट फिरायला बाकीचे कोणीच येत नाही कारण खूप पाऊस आहे. पण आम्ही नाही ऐकलं. आम्ही स्टार्ट आहे आम्ही. चला मेन पॉइंट आलाय आपला फिरायचं त्यासाठी केला होता अट्टहास. बाकी कोणी झाले रे सगळे तिकडे थांबले. पण आम्ही इकडे आलो मेन पॉइंट बघायला.
खतरनाक. बोलते झोपडी आहे आपल्याला पुढे थांबायला. येले इधर रुकेंगे. आता ते दगडाखाली थांबू शकतो. या ऑपोजिट साइड. गाईज आम्ही आता एक सीन जो समोर बघतोय तुम्ही पण बघायलाच पाहिजे. बाकीचे कोणी आले नाही पण आता बघा तुम्हाला काय दाखवते. या रिमझिम झिलमिल पाऊस थारा तन मन फुलवून जाती सहवास तुझा मधुमास फुलाचा गंध सुखाचा हाती हा धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे चिंब भिजलेले वाव. चिंब भिजलेले आता आम्ही थोडा जरा फोटो सेशन करून घेतो. काय नाही तर आता आपल्याला आपला सोनू दादा घ्यायला आले इथे. त्याला चला चला. तो आपल्याला इकडे घ्यायला आला. बाकीचे कोणी नाही आले. हमको खाने को मिलेगा क्या? अयो डोंगर काय होतो ना परत येते. एवढं दुखाय ना काढ बघू फोटो. बघा आत्ता होता आत्ता परत आला बघा. काढ ना फोटो माझे पण जरा बरं होईल. जरा इंस्टा लागले बरं फोटो नाहीत. सात्विक दादा हा? पोस्ट चेंज कर. इथं काढून घे चकोली. परत गायब होईल. परत गायब होईल. दादा मला सोनूला बोलूला वाटत घेऊ मस्त हाता लागत तिथं. तो पण फोटो काढत बसलाय. चाललो फायनली इथून. आमचा काही संपणार नाही. हे बघ हिरो कुठे गेला. हा हे बघ केस किती भारी होता मध्ये. बाय बाय. आमच्या दोघांना चालता नाही. फोटो घेणं तेच बाकी राहिलं आयुष्यात. मग माझा कोण घेईल. तू ये. तो फिर डंग 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 ते आधी हलकडे सगळं खाला. आम्हाला काहीच ठेवलं सांगितलेलं तुला फोटो का खायचा होता. काय. हा फोटो इम्पॉर्टंट आहे. खायला घरी पण भेटतं आपल्याला. मॅगी टेस्टी होती बोलतो बाई. घरात पण सेम टेस्ट होते. पिऊ सोबत मॅगी. एक्झॅक्टली घरी पण तीच टेस्ट भेटते. गाडी घेऊन गेला चालत नाही तो. पदयात्रा झाली. चला आता आपली सवारी डायरेक्ट ओझरला. गणपती मंदिर. ओके गाईज गणपती मंदिर नेक्स्ट ना. नाही मग सात्विक मग गणपती मध्ये. सात्विक दादा काही ऐका नाही. सात्विक सात्विक. हा? कुठे आले. सात्विक दादाचं दुकान नाही काय ब्रांच आहे त्याची. आपल्या मोहण्यात एक आपला आहे ना सात्विक ब्रँड. ज्यात सगळं तूप सात्विक तूप आणि काय काय खूप खूप काय काय मिळतं.
हे आपला सात्विक दादा आहे हा. त्याच्या इथे ही मेन ब्रांच आहे. इथूनच सगळं सामान आपल्या कल्याणमध्ये येतं. ते बोर्ड. सगळे प्रोडक्ट्स आहेत त्यांचे. ते सगळे आपल्याला कल्याणमध्ये पण मिळतात. हो, हो. वो सब कुछ कल्याण में भी मिलता है. मेकिंग बेकिंग भी मिळते. आता आम्ही गुलाबजामुन बसवायचे. काही लागली नाही आता का? सात्विक दादा. आम्ही ना येतच नाही चमचा. 4 किलो लाडू बसलो. सात्विकचा गुलाबजामुन. अरे लावशील फोनला. मस्त आहे ते. मशीन तिथे तूप बनतं. आता हे बघ तू अशी करते म्हणून मला राग येतो. जा मी होते काय माहिती काय. पुढून गाडी केवढी भारी दिसते मागे थांब हे बघ मागे केवढी घाण आहे. हे बिल कसं आहे दादा रोहिदाला विचारायचं. याचा आपल्या कल्याणमध्ये शॉप आहे. मला काय काय पाहिजे असेल मेन ब्रांच आहे. सगळ्या याला contact घरगुती करा. पद्धतीने बनवले जातात. एकदा नक्की विजिट करा. Instagram प्लॅन page पण. इंस्टा वरती पेज पण आहे आमचा. हे बघा एक सगळे प्रोडक्ट अजून ते लेबल नाही काय केलं तुम्ही सांग खरं खरं हिने आहे ना नाही ओनली डिंक. हिला माहित नव्हतं अंकल पैसे देतोय तर आहे ना हिला वाटलं मी मला हे लाडू पाहिजे होते डिंकवाले. नाही तर वॉट तर मला वाटलं का मी माझ्या पैशाने घेते म्हणून मी छोटा घेतलेला. हे काय घ्यायचे नाही आता नको. अंकल पैसे देतोय म्हणून तिने मोठा उचल काउंटरवर जाऊन समजलं का पैसे दादा देतो. तो बोलली छोटा रखो म्हणाला मला लेलो. कौन है ये लोग कहाँ से आते हैं ये? म्हणून पुढचा स्पेस वाढला ना म्हणून तो हे केला म्हणून. पुढे जायचं. याला लावायचं आहे बोलतो. ते नाही काय आली इथं आल्यावर लावला सारखं साथ चचरा हो पोळच्या खळी त्याला बरी हो लपून बघते हळू. हे गजानन तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा आता आम्ही ओझरला आलोय दर्शन घ्यायला मोदक प्रिय तू आम्ही त्या पळत्यात बघ अशी सगळे पाऊस आलाय नगरीचा तू महाकार्य नगरीचा तू दैवत मुझा विनायका तू दैवत मुझा विनायका तू हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन सकल जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरवी. बस ना चला आमचं दर्शन झालं. वीराला नारळ पण भेटलं. देवानी मला नाही दिला. का नाही दिलं? मला व्हिडिओ पण काढायला दिली देवा भाई देवा भाई. ओम गंग गणपते नमः. आली आली
ते तर पडले पुढे जाऊन. आता आम्ही सौरभ दादाच्या घरी आलो. तुझं गावाकडचं घर. सौरभ दादा काय सौरभ त्याच्या घरी आलोय. अरे पण पावसात का गाडी धुतोय? काय ऑब्सेशन काय माहिती त्या गाडीशी तुला. पण स्वतः भिजतोय पण ते गाडीला धुणार. ते बघ काय आम्ही सांगतोय. तेवढी माखली ती गाडी. मागून त्याला डेंजर माखली. निघातोय निघातोय निघतोय. अच्छा बघू. तर आता आम्ही इथून निघतोय आणि आता काहीतरी नाश्ता चलो करतो मागच टाकता रे तुम्ही. आम्ही ते जेवायला थांबलोय. कुठे थांबलोय काय ना हॉटेल मला पण तिकडे दोन्ही काही बांधवले तू भारी लागतो. मी व्हेजिटेरियन आहे. मला काही पण चालतंय. काय पण चालतं ना चालेल. कडधान्य नाही पालेभाजी येते. आल्या भाज्या चांगल्या असतात. अगरबत्ती दुपारपासून चांगलं हा ब्लॉग इथे एंड होतोय. अरे आता आम्ही घरी पोहोचलोय. हा ब्लॉग इथे एंड होतो. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.